विशेष वृत्तांत भाग 4 तडीपारीच्या स्थगितीचा रक्ताळलेला खेळ। अंबड नगरसेवक राम लांडे याच्या कथित गुंडगिरीने आता सर्व मर्यादा ओलांडल्या असून कायद्याच्या स्थगितीचा वापर पुन्हा गुन्हे करण्यासाठी होत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे। काय आहे नेमकं प्रकरण? आरोपी राम भीमराव लांडे याच्यावर असलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे उपविभागीय दंडाधिकारी अंबड यांनी 12 जानेवारी 2026 रोजी त्याला जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतून 1 वर्षासाठी तडीपार केले होते। मात्र राजकीय वजनाचा वापर करत आरोपीने 25 फेब्रुवारी 2026 रोजी विभागीय आयुक्तांकडून या आदेशाला स्थगिती स्टे मिळवली। स्थगितीचा गुन्हेगारी वापर मिळालेल्या माहितीनुसार ही स्थगिती आरोपीला सुधारण्यासाठी नव्हे तर पुन्हा दहशतीचा नंगा नाच घालण्यासाठी कारणीभूत ठरली आहे। 28 मार्च 2026 आरोपीने टोळीसह वृद्ध अवधूत टाक यांच्यावर रक्ताळलेला हल्ला केला। 31 मार्च 2026 या हल्ल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा FIR दाखल झाला। कायद्याची स्थगिती हा पुन्हा गुन्हा करण्याचा परवाना नाही। जर तडीपार आरोपी स्थगिती काळात गुन्हा करत असेल तर ती स्थगिती तात्काळ रद्द होणे अपेक्षित आहे। पीडिताची मंत्रालयापर्यंत धाव पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे पाहून पीडिताचे पुत्र योगेश टाक यांनी थेट विभागीय आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे। 1. आरोपीची तडीपारी स्थगिती तात्काळ रद्द करावी। 2. मूळ तडीपारी आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून त्याला जिल्ह्याबाहेर काढावे। पोलीस प्रशासनावर संशयाची सुई जेव्हा तडीपारीच्या स्थगिती काळात नवीन गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलीस प्रशासन स्वतःहून विभागीय आयुक्तांकडे अहवाल का पाठवत नाही, असा जळजळीत सवाल आता उपस्थित होत आहे। अंबड पोलीस प्रशासन आरोपीला पाठीशी घालत आहे का, असा संशय नागरिकांमध्ये बळावत आहे। लोकात्मा न्यूजचे जळजळीत सवाल, तडीपारीच्या स्थगितीचा गैरवापर करणाऱ्या गुंडाला राजकीय अभय कोणाचे? नवा गुन्हा दाखल होऊनही पोलीस आयुक्तांना अहवाल का पाठवला जात नाही? सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा गुन्हेगाराची सोय प्रशासनासाठी मोठी आहे का? पुढील भागात पहा। भाग 5 पोलीस ठाण्यातील त्या गुप्त बैठका आणि आरोपीला मिळणारी रसद। पहा, कोण वाचवतंय राम लांडेला? बघत रहा लोकात्मा न्यूज, अन्यायाविरुद्ध पेटलेला आवाज। प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड।